नमस्कार. या लेक्चरमध्ये आपण विम्याची आर्थिक दृष्टिकोनातून असलेलं महत्त्व, त्याचबरोबर विम्याच्या आर्थिक दृष्टिकोनातून असलेली विम्याची व्याप्ती या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याच्या भविष्याबद्दल असलेल्या अनिश्चितता, त्याच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या या विम्याच्या बाबतीमध्ये फार महत्त्वाच्या असतात. आपण आपलं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी भविष्यात आपल्याला आपल्या भविष्याची आर्थिक तरतूद त्याची हमी ही घ्यावीच लागते, जेणेकरून दीर्घायुष्य जीवन जगत असताना येणाऱ्या संकटांना आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तोंड दिलं पाहिजे. मित्रांनो, याही अगोदर आपण चर्चा केलेली आहे की भविष्य हे प्रत्येकाचं अंधारात असतं. कोणकोणत्या भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी या न संपणाऱ्या असतात. म्हणून विम्याचा महत्त्वाचा पहिला जो काही भाग आहे तो आर्थिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर विमा हा बचतीस प्रोत्साहन देतो. विमा योजनेमध्ये केलेली जी काही बचत असते ती बचत सहसा आपल्याला मुदतीपूर्व काढता येत नाही. तसेच विम्याचे हप्ते आपल्याला नियमितपणे भरावे लागतात, म्हणून त्यामध्ये आपल्याला काटकसरीची सवय लागते. मग अशा लाखो सर्वसामान्य व्यक्तीच्या बचतीतून विम्याचा हप्ता या कंपनीकडे प्रचंड स्वरूपात निधीच्या स्वरूपात जमा होतो. यामुळे राष्ट्रीय बचतीमध्ये वाढ होत असते. मग यामधून आर्थिक विकास होतो. त्याचबरोबर आपण जो रुटीन आपला प्रीमियम भरत असतो त्या प्रीमियमच्या माध्यमातून नॅशनल सेव्हिंग वाढतात आणि त्या नॅशनल सेव्हिंग वाढल्यामुळे थ्रिफ्टी म्हणजेच आपल्या राष्ट्रीय काटकसरीची सवय लागते. त्यानंतर रोजगार निर्मिती. विमा क्षेत्रामध्ये असंख्य प्रकारच्या रोजगाराची निर्मिती होत असते. मग विमा व्यवसायाची जी काही रोजगार निर्मिती क्षमता आहे ती अतिशय मोठी आहे. त्यामुळे या विमा क्षेत्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रोजगार निर्माण केल्याचा दिसून येतो. यामध्ये मग विमा प्रतिनिधी असेल, विमा सर्वेयर असेल, त्याचबरोबर विमा विकास अधिकारी असेल, विभागीय व्यवस्थापक असेल, विमा गणिती तज्ज्ञ याची सुद्धा नेमणूक करीत असतात. त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी. यामुळे या विमा क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा, वेगवेगळ्या पदांचा त्यात नेहमी काय होत असतो, रोजगार भरतीचा एक कार्यक्रम आखलेला असतो. त्यामुळे विम्यामुळे काय होतं, विमा संरक्षणामुळे व्यापार, उद्योग, कारखानदारी या अनुषंगिक साधनांच्या विकासामुळे लाखो लोकांना प्रत्यक्षामध्ये रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध होत असतात. अशा या आर्थिक दृष्टिकोनातून विम्याच्या बाबतीमधलं रोजगारक्षम निर्मितीचं एक महत्त्वाचं साधन ते विमा आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर विमा हा व्यापार व उद्योग याचा विकास करण्यासाठी सुद्धा कारणीभूत असतो. आर्थिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर विम्याच्या संरक्षणामुळे देशांतर्गत व्यापार, उद्योगाचा विकास झाल्याचा दिसतो. मग यामध्ये विविध धोके संभवतात. मग जे उद्योजक मोठ्या धाडसाने आपला उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न करतात त्यांना आधुनिक काळामध्ये विम्याच्या साहाय्याने त्यांची हिंमत वाढलेली आहे आणि विविध जे धोके होतात ते विम्यामुळे टळतात. यामुळे उद्योजक नुकसान भरपाईच्या माध्यमातून आपली झालेलं नुकसान परत एकदा भरून काढून नव्याने आपला उद्योग सुरू ठेवतात. म्हणून या नुकसानीची भरपाई विमा करत असतो. म्हणून अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराचा व औद्योगिक क्षेत्राचा मोठ्या प्रमाणामध्ये आजकाल विकास होताना आपल्याला दिसून येतो. मग हे होत असताना आपल्याला विविध बाबी पाहायला मिळतात. मग अर्थव्यवस्थेचं जर एकूण क्षेत्र विचारात घेतलं तर आपल्याकडे अर्थव्यवस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्र आहे, त्याचबरोबर आपल्याला उद्योग क्षेत्र सुद्धा आहे आणि आपल्याला सेवा क्षेत्रामध्ये आहे. त्याचबरोबर आपला बेसिक जे काही पायाभूत क्षेत्र आहे आपल्या अर्थव्यवस्थेचं ते म्हणजे कृषी क्षेत्र. मग या कृषी क्षेत्राचा सुद्धा या ठिकाणी विकास होत असताना दिसून येतो. तसं जर पाहिलं तर भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि भारतीय शेती ही सर्वतोपरी निसर्गावर अवलंबून आहे. मग अतिवृष्टी असेल, अवर्षण असेल, रोगराई असेल, या सर्व बाबीमुळे शेतीची जी काही हानी होते, शेतीचं जे काही नुकसान होतं ते
पीक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना भरून निघत असल्याचं दिसतं. मग पशुपालन असेल, कुक्कुटपालन असेल, रेशीम उद्योग असेल, यासारख्या कृषी पूरक उद्योगांना सुद्धा विमा संरक्षण मिळत असतं. मग आपण जर विचार केला तर विमा व्यवसायामध्ये सरकार अलीकडील काळामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेत आहे. ते म्हणजे विमा व्यवसायातील निधी सरकार भरत आहे. शेत जमिनीत उपयुक्त असलेले कालवे खोदण्याचं काम चालू आहे, वीज निर्मितीचं काम चालू आहे. यामुळे देशातील उद्योग आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला हातभार लागण्याचा एक प्रयत्न होतो आहे. मग हे होत असताना शेतीवर अवलंबून असलेले जे काही मुख्य व्यवसाय आहेत, मग ते शेती आधारित उद्योग असतील, ते शेती आधारित उद्योगातील महत्वाचे घटक असतील, या उद्योग घटकामध्ये, या व्यवसायामध्ये सातत्यपूर्ण स्वरूप याला प्राप्त होतं. म्हणजे काय तर उद्योग व्यवसायामध्ये उद्योजकांनी व व्यावसायिकांनी प्रचंड भांडवली गुंतवणूक केलेली असते. आकस्मिक संकट जेव्हा येतं, ते संकट जर आलं तर उद्योग व्यवसाय बंद पडण्याच्या स्थितीमध्ये येत असतो. मग विम्यामुळे काय होतं, विम्यामुळे त्यांची नुकसान भरपाई त्यांना मिळून उद्योग व्यवसाय बंद न पडून तो व्यावसायिक काय करतो, आपला उद्योग पुढे चालवत असतो. म्हणजेच संयुक्त विम्याच्या सोयीमुळे जे काही त्या ठिकाणची झालेली मृत भागीदारांचा जो काही हिस्सा आहे, त्याच्या वारसास हा हिस्सा पूर्ण मिळत असतो. त्याच्या वारसास जेव्हा हा हिस्सा मिळतो त्यावेळेस त्याच्या वारसाची जी काही भविष्यातील तरतूद आहे, भविष्यातील झालेली थोडीफार जी काही झीज आहे, ती झीज त्या ठिकाणी भरून निघण्यास मदत होते. आपण मृत्यूला थांबवू शकत नाही, परंतु तो मृत्यू झाल्यानंतर त्यानंतर जे काही त्या कुटुंबाला भोगावं लागतं त्याची परिणामकारकता विम्यामुळे कमी होते. त्यानंतर आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय परकीय व्यापाराला सुद्धा विम्यामुळे चालना मिळते. मग भारतीय विमा कंपन्या विविध देशामध्ये आपल्या शाखा सुरू करून विमा व्यवसाय आज करत आहेत. मग परदेशामध्ये विमा व्यवसायापासून परकीय चलन मिळण्यास सुरू झालेले आहे. यामुळे काय होतं, यामुळे परकीय चलन आपल्या देशात येतं. तर निर्यात व्यापार करण्यास व्यापारी आणि विविध संस्था ह्या आजकाल धाडस करू लागल्या आहेत. त्यामुळे निर्यात व्यवसाय व निर्यात वाढ होऊन परकीय चलनामध्ये देशाची जी काही परकीय चलन देशामध्ये येऊ घातलं होतं, त्या परकीय चलनाच्या देशामध्ये आल्यामुळे देशातील जी काही आर्थिक स्थिती आहे, ती आर्थिक स्थिती सुद्धा भक्कम होण्यास या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. मग असं होत असताना आपण पाहतोय की व्यापारामध्ये संग्रहण क्षेत्र फार महत्वाचं आहे. संग्रहण क्षेत्र हे व्यापाराला एक नवी दिशा देण्याचं काम करतं. मग संग्रहण क्षेत्र म्हणजे काय तर संग्रहण क्षेत्र म्हणजे प्रिझर्वेशन सेंटर किंवा प्रिझर्वेशन एरिया. यामध्ये आपल्याला असं दिसतं की औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादन पद्धतीत आमूलाग्र बदल झालेला आहे. मागणी पूर्व व मोठ्या प्रमाणावर काय होऊ लागले, उत्पादन होऊ लागलेलं आहे. त्यामुळे उद्योगांना कच्च्या मालाचा व तयार झालेल्या मालाचा साठा करावा लागतो. व्यावसायिक सुद्धा आपल्या मालाची विक्री जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो माल साठवून ठेवतात. यामुळे त्या साठवलेल्या ठिकाणी नैसर्गिक अनैसर्गिक दोन्ही धोक्याची शाश्वती असते, दोन्ही धोक्याची भीती असते. मग अशा धोक्यांना तारण्यासाठी, त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी त्याची हमी ही कोण देतं, विमा देत असतो. मग यामुळे संग्रहणगृह बांधणे आणि त्यामध्ये मालाचा साठा करणे या सोयी या व्यावसायिक कार्यामध्ये उद्योजक आणि व्यापाऱ्यांना काय झालेले आहेत, सुलभ झालेले आहेत. म्हणून संग्रहण क्षेत्राचा विकास सुद्धा या विमा क्षेत्रामुळे होत असतो. त्यानंतर आपण पाहतोय की अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आणि गाभा घटक जो असतो तो असतो भांडवल बाजारात. भांडवल बाजार याचा जर विकास झाला नाही तर खऱ्या अर्थाने आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूकदाराचा जो काही महत्वाचा भाग असतो तो भाग आपल्याला सहसा दिसत नाही. मग विमा कंपन्याकडे विमा हप्त्याच्या स्वरूपामध्ये प्रचंड रक्कम गोळा होत असते. मग या निधीतून विमा कंपन्या काय करतात, खाजगी व सार्वजनिक क्षेत्राच्या कंपन्यांचे जे काही भाग आहेत ते कर्जरोखे आहेत, यामध्ये ह्या कंपन्या गुंतवणूक करतात. आज जर आपण पाहिलं
तर बहुतांश विमा कंपन्यांनी भाग बाजाराशी संबंधित अशा युलिप योजना म्हणजेच युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन सुरू केले आहेत. याद्वारे काय होतं, याद्वारे प्रचंड मोठी गुंतवणूक कंपन्यांच्या शेअर्समध्ये रोख्यामध्ये केली जाते. यामुळे भांडवल बाजाराच्या विकासामध्ये काय झालेले आहे, मदत झालेली आहे. आता ही मदत होत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या मदतीचं स्वरूप कसं आहे हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. मग ज्यावेळेस आपण पाहतो की स्टॉक मार्केट, कॅपिटल मार्केट या संकल्पना ज्यावेळेस आपण पाहतो, त्या संकल्पना आज विम्याच्या कार्यामुळे किंवा विमा क्षेत्रामुळे अतिशय वेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडे पाहिल्या जाऊ लागले. मग यामध्ये गुंतवणूक हा घटक सुद्धा फार महत्वाचा आहे. असं म्हणतात की कर्ज व ठेवींना काय केलं जातं, सेक्युअर ठेवलं पाहिजे. आपलं कर्जही सेक्युअर ठेवलं पाहिजे. बँका ज्या ग्राहकांना कर्ज देतात ते सुद्धा सुरक्षितपणे वापस आलं पाहिजे. आणि आपण बँकेमध्ये ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्या ठेवी सुद्धा सुरक्षितपणे परत आपल्याला काढून घेता आला पाहिजे. अलीकडील काळामध्ये अनेक प्रकारच्या धोक्याच्या घंटा, अनेक प्रकारच्या बातम्या आपल्या समोर येत आहेत. मग आपली इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी अशी असली पाहिजे की ती आपण केलेली गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक सोयीस्कररित्या आणि सुरक्षितरित्या आपल्याला तिचे परतावे मिळाले पाहिजेत आणि आपल्याला तिचा लाभ मिळाला पाहिजे. म्हणून कर्ज घेताना, गुंतवणूक करताना ही विमा आपण उतरवला पाहिजे. जर आपण आपलं लोन सिक्युअर नाही केलं, आपण समजा आपण घराला कर्ज घेतोय आणि घराला कर्ज, बँक आपल्याला कर्ज देते पण बँक सिक्युरिटी म्हणून काय करते, त्याच्यावर आपली पॉलिसी क्रिएट करून घेते, जेणेकरून आपल्या त्या कर्जदाराला बँक विमा पॉलिसीच्या आधारे सुरक्षित ठेवण्याचं काम करत असते. मग आकस्मिक बाबी पाहता आर्थिक नुकसानीची भरपाई करण्याची जिम्मेदारी संबंधित विमा कंपनीवर असते, कारण की त्या व्यक्तीने तो विमा त्या संबंधित घटकासाठी काढलेला असतो. म्हणून सर्वसामान्य ठेवीदाराचं हित संरक्षित होतं आणि त्यामध्ये त्या संरक्षण हितामध्ये वाढ होण्यास सुद्धा या विमा सेक्टरमध्ये काय झालेले, अलीकडील काळामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वाढ झालेली. याचा परिणाम काय होतो, याचा परिणाम उद्योग व्यवसायाकडून बँका कर्ज पुरवठा अधिक जास्त प्रमाणामध्ये या व्यवसायाला व उद्योगाला कर्ज पुरवठा बँका करू लागलेल्या आहेत. हे होत असताना आपण निश्चितच पाहतोय की आपण व्यापार क्षेत्र, वाणिज्य क्षेत्र, कमर्शियल सेक्टर जर म्हटलं तर आपण पाहतोय की आपल्याला ई कॉमर्सचे अनेक भाग आज अस्तित्वात आलेले दिसतात. या ई कॉमर्स सेक्टरमध्ये आपण पाहतोय की अनेक प्रकारचे धोके, अनेक प्रकारच्या अडीअडचणी, अनेक प्रकारच्या जोखीमी आल्याचे दिसत आहे. मग विम्याच्या संरक्षण क्षेत्रामुळे वाहतुकीच्या संसाधनांचा वापर, त्याचबरोबर संरक्षण क्षेत्राचा विकास झालेला आहे. त्याचबरोबर व्यावसायिकांना नवी दिशा मिळालेली आहे. व्यावसायिकांना मालमत्ता व संपत्तीचं नुकसान होण्यापासून ते विमा घेतल्यामुळे ते वाचवता येऊ शकतं. याचा परिणाम असा झाला की व्यवसाय वाढलेले आहे. सातत्यपूर्ण स्वरूपामध्ये व्यवसायात वाढ होत आहे. विम्याच्या स्वरूपात जमा झालेला जो काही हप्ता आहे त्यामध्ये कंपन्यांचे भाग, कर्जरोखे, सरकारी प्रतिभूती यामध्ये तो गुंतवला जातो. म्हणून शेती, पाणी योजना, वीज निर्मिती, गृहनिर्मिती इत्यादी क्षेत्राला अर्थसहाय्य विम्याच्या माध्यमातून होत असतं. या सर्व बाबीमुळे आपण पाहतो आहोत की विमा क्षेत्र हा आजकाल अर्थव्यवस्थेमध्ये एक अंगीकृत घटक बनलेला आहे की ज्या घटकामुळे आपण व्यवसायाचं भविष्य निश्चित करू शकतो, जेणेकरून तो व्यवसाय शाश्वत स्वरूपामध्ये त्याचा व्यवसाय हा कमीत कमी नुकसान सहन करून जास्तीत जास्त दीर्घकाळ तो व्यवसाय चालू शकतो. मग विमा व्यवसाय हा विमा व्यवसायाची आर्थिक दृष्टिकोनातून जर व्याप्ती आपण पाहिली, स्कोप आपण जर पाहिला तर आपल्याला असं दिसतं की विमा व्यवसाय हा व्यवसायाला चिरकाल शाश्वत स्वरूपामध्ये चालू ठेवण्यासाठी त्याचा संरक्षित कवच म्हणून विमा व्यवसाय उद्योजकांना आज कामाला येतो आहे. याचे अशा प्रकारे विम्याच्या आर्थिक दृष्टिकोनातून त्याचे महत्व आणि आर्थिक दृष्टिकोनातून त्याची व्याप्ती आपण या ठिकाणी लक्षात घेतली आहे. विमा व्यवसाय हा प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये प्रत्यक्षदर्शी हा जरी एक व्यवसाय वाटत असला तरी तो अनेक घटकामध्ये, अनेक स्वरूपामध्ये तारणहार ठरतो आहे.
हे या सर्व मुद्द्यातून आपल्याला दिसून येतं. मग आपण या ठिकाणी आज थांबूया. या लेक्चरमध्ये आपण विमा व्यवसायाचे महत्त्व आर्थिक दृष्टिकोनातून समजून घेतलं, त्याचबरोबर त्याची व्याप्ती समजून घेतली. या लेक्चरमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद.